करणे पाखंड खंड हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबारायांच्या या उक्तीप्रमाणे धर्म कार्यासाठी संप्रदाय कार्यासाठी समर्पित वृत्तीनं सेवा करणारे माझे सर्व पूजनीय मार्गदर्शक कीर्तनकार कीर्तनकार भगिनी, धर्म कार्यासाठी परिश्रम घेणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक परंपरेतील एक अत्यंत अभ्यासू आदरणीय व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब. हे कार्य ज्यांच्या संकल्पनेतून ही धर्मसभा घडून आलेली आहे, असे अध्यात्म क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात सतत समन्वयाचा पूल बांधण्याचं काम करणारे आचार्य तुषारजी भोसले, पंढरपूर देवस्थान मंदिरे समितीचे सहअध्यक्ष आदरणीय औसेकर महाराज, पूजनीय काळसिद्धेश्वर स्वामी महाराज, पूजनीय पंडितात्या, समितीचे दुसरे मार्गदर्शक, अतिशय कष्ट या कार्यासाठी ज्यांनी घेतले, संजय नाना दोंडगे, आदरणीय राठी महाराज, समोर बसलेले आपण सर्वच पूजनीय. आता सानप महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वारकऱ्यांच्या भावना आणि वारकऱ्यांच्या विषयी काही अपेक्षित गोष्टी आहे महाराष्ट्राच्या अध्यात्माच्या दृष्टीने त्या मांडल्या आणि काही उर्वरित गोष्टी मांडण्यासाठी 2 मिनिट मी आपल्या पुढे उभा आहे. पण सर्वप्रथम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो, कारण कालची झालेली वारी ही अतिशय सुनियोजित सुंदर पद्धतीने संपन्न झाली. माऊलीचा पालखी सोहळा आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा पुढे चालत होता किंवा इतर पालखी सोहळे, निवृत्तीनाथ आदी सर्व पालखी सोहळे, तर त्याच्या मागे स्वच्छता टीम होती, शेकडो लोकांची, काही सामाजिक संस्था होत्या आणि शासनाचे विशेष लक्ष देऊन अधिकारी आणि कर्मचारी लोक होते. माऊलींच्या पालखीच्या नंतर काही आमचे गुरुबंधू कीर्तनकार पाठीमागणे चालत होते. मी त्यांना विचारलं की पालखी सोहळा पुढे गेलाय, तुम्हाला त्रास झाला असेल थोडा, कचरा वगैरे सगळ्या गोष्टी. ते म्हणजे नाही महाराज, आम्ही पालखी सोहळ्याच्या मागून 2 दिवस चालत होतो, परंतु एकही कुठे काडी कचरा घाण आम्हाला दिसली नाही. हजारो लोक ती साफसफाई करतात, म्हणजे प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांनी अनुभवलं. पंढरपुरात आम्ही पाहिलं जागजागी पाण्याची व्यवस्था, जागजागी त्या दवाखान्यांची व्यवस्था, आणि म्हणून आम्ही पंढरपुरातही जी कीर्तनं केली. आज योगायोगासाठी आपल्या समोर आभार मानण्याचा योग आला, पण आम्ही सर्वांनीच आपले आभार त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये वारकऱ्यांच्या समोर मानले. आमच्या सगळ्या कीर्तनकारांनी ती काम केलं. त्याचबरोबर आपण वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल सुद्धा सर्व वारकऱ्यांच्या वतीने आम्ही मनापासून आपले आभार मानतो. मुळात आमच्यासारख्या सामान्य वारकरी सेवा करणाऱ्या मंडळींना याचं समाधान आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये वारकऱ्यांची वारंवार चर्चा होते आहे, धार्मिक विषयावर बोललं जाते, ते विषय तिथपर्यंत जात आहेत. पूर्वी हे कधी घडत नव्हतं. एक काळ असा होता, आपल्या स्वतःला माहिती आहे की धार्मिक विषयावर जर राजकीय माणसं बोलली तर ते अत्यंत सामान्य समजलं जात होतं आणि मग ते पुरोगामी नसल्याचं लक्षण मानलं जात होतं. आणि तो कमीपणा, धार्मिक विषयावर राजकीय माणसानं बोलायचंच नाही, धार्मिक कार्यात राजकीय माणसानं यायचं नाही, तर तो राजकारणी मोठा, असे महाराष्ट्रामध्ये काही काळ चाललं. आणि म्हणून ही ओळख आता जपून ठेवणं ही आपली सगळ्यांची गरज आहे. दिल्लीमध्ये जे सरकार काम करतंय, महाराष्ट्रात जे सरकार काम करतंय, हे ग्रंथाचं, संत विचारांचं, अध्यात्म परंपरेचं रक्षण करणारी ही मंडळी आहे. शेवटी सर्व पक्ष आणि सर्व संघटना या भारतातील आहे. आपल्या असल्या तरी विचारांच्या रूपानं थोडंफार कमी अधिक जवळ दूर आपण नक्कीच असतो. आणि आपण वारकरी म्हणून काम करताना किंवा विविध संप्रदायातील, तुषारजींनी उल्लेख केला की सर्व संप्रदायाचे प्रतिनिधी आमच्या इथे आहेत, आपण सर्वजण जे काम करतो, हे काम, या कामाला पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याचं काम करणारी विचार असलेली मंडळी ज्या वेळेला सोबत येतात त्यावेळेला ते कार्य अतिशय उंचीवर जातं. आणि म्हणून मी
आदरणीय देवेंद्रजी आणि त्यांच्या सरकारचं अर्थात आपल्या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन मनापासून करतो। त्याचबरोबर अनेक विषय झालेत, मी एक एक मिनिट प्रत्येक विषयाला देऊन पुढे जाईल, अधिक वेळ आपला घेणार नाही। वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माहून वेगळा आहे असा चुकीचा प्रचार काही लोक करतात। इथे त्याच्यावरती आमच्या आचार्यांनी विद्वज्जनांनी चिंतन मंथन केलेलं आहे। मुळात आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू मग अयोग्य ही बी न पवतू के जाईना। वारकरी संप्रदाय कोणत्या दिशेने जाणार आहे ते त्यांनी, जे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे त्यांनी स्पष्ट केलं। व्यासांच्या मार्गाने आम्ही चाललोय, वेदाच्या मार्गाने आम्ही चाललोय, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो। तुकोबाराय स्वतः म्हणतात, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते। पण वारकरी संप्रदाय वेद वाङ्मयाला ऋषीमुनींच्या विचारांना अधिक विकसित करणारा आणि व्यापक करणार आहे। म्हणजे हिंदू धर्माचं अधिक व्यापक आणि विकसित तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाच्या रूपाने आणखी पुढे आलंय, ते वेगळं नाहीये। आणि दुर्दैवानं काही अज्ञानी लोक चुकीच्या प्रचाराला बळी पडतात। फार थोडे लोक असतात, 4-2%, परंतु त्यांना असं वाटू लागतं की खरंच आहे, हे काहीतरी सुधारणेच्या नावाखाली, पुरोगामित्वाच्या नावाखाली जे सांगतायत ते खरं आहे, परंतु ते खरं नसतं। आणि म्हणून आज त्याच विषयाविषयी चिंतन आमच्या सगळ्या आचार्यांनी केलं। अर्थात पूजनीय देहूकर महाराजांनी मगाशी सांगितलं की आम्ही हे सगळे जगतो आहोत, करतो आहोत। सर्व जाती धर्माला एकत्र ठेवणं, सर्वांना सोबत घेऊन चालणं हे आमचं कामच आहे। आणि वारकरी संप्रदाय आहे म्हणून मला असं वाटतं, आपण जे सतत सगळेजण काळजी करतो की ही जी षडयंत्र उभी राहत आहेत, समाजाला तोडू पाहतायत, पण मला वाटतं जोपर्यंत पंढरीची वारी आणि ग्रंथांची चिंतन कीर्तन चालू आहे तोपर्यंत कोणालाही शक्य होणार नाही। कुठल्याही जाती धर्मामध्ये अंतर पडणार नाही, तात्पुरत्या वावटळीया येत राहतील। आणि म्हणून या पद्धतीनं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा आपला वारकरी संप्रदाय, सर्व जाती धर्माचा समन्वय साधणारा, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्यावाटी। आजही आमचा खराखुरा कीर्तनकार आणि वारकरी जो संत विचारांनी प्रभावित आहे, त्याच्या स्वप्नातही जातीय भेद शिवत नाही। त्याला कधी माणसातली जात दिसत नाही, त्याला माणसातला माणूस दिसतो, साधक दिसतो, वारकरी दिसतो, भाविक दिसतो, त्याला अन्य काही दिसत नाही। आणि हाच विचार मला वाटतं दृढ करण्यासाठीची ही धर्म परिषद आहे। कारण धर्म केव्हा टिकेल तर सगळे संघटित राहिले तर धर्म टिकेल। विघटन हे धर्माच्या आणि राष्ट्राच्या अवनतीला कारण ठरेल। आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या मनामध्ये धर्म रक्षणाविषयीची तळमळ आहे, आणि तो धर्म जातीय या ज्या परंपरा याला बाजूला सारून आपण हिंदू म्हणून एक, मगाशी सांगितलं की हिंदू म्हणून जर आपण बाहेर पडलो जातीच्या नावाखाली पडण्यापेक्षा, तर ती अधिक ताकद निर्माण होईल। आणि म्हणून अधिक न बोलता आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आणि 1-2-4 मागण्या ज्या आमच्या आदरणीय सानप शास्त्रींनी अगोदर ठेवल्या त्या पुढे घेऊन जात असताना काही ज्येष्ठांनी, श्रेष्ठांनी आणि संबंधित आमच्या सगळ्यांनी ज्या मागण्या पुढे ठेवल्या, आमच्या कमिटी आणि सर्वांनी विचार करून ते आपल्या पुढे ठेवतो। की सध्या सर्व तीर्थक्षेत्रांची बरीचशी दुरावस्था आहे, काही ठिकाणी त्याचं विकसीकरण चालू आहे, परंतु त्याला चांगल्या पद्धतीनं कुठे क दर्जा आवश्यक असेल, कुठं ब दर्जा, किंवा आमच्या त्र्यंबकेश्वर सारखी जी महत्वाची तीर्थक्षेत्र पंढरी, आळंदी अ दर्जा देऊन त्याला विकसित आपण करावं, भाविकांची सोय करावी। शासनाने शाळांमध्ये जो अंड्याचा आहार सुरू केलाय तो हा निर्णय धर्मविरोधी आहे असं आमच्या सर्व धर्माचार्यांचं मनापासून मत आहे, आणि तो बंद करावा। विशेष करून तात्यांनी ही सूचना केलेली आहे, ती आपण लक्षात घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर आपण महाराष्ट्राचा उल्लेख, जसं आपण उत्तरांचलमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो की देवभूमीने आपला स्वागत आहे असं तिथे म्हटलं जातं। आमच्या पाठीमागांनी फार चांगलं सांगितलं मगाशी की महाराष्ट्रात असे आपण फलक लावा शासनाच्या वतीने की वीरभूमी और संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है। हे आमच्या सर्व धर्माचार्यांचं मत आहे, तर तेही आपण करावं अशी आपल्याला। पालघर हत्या झाली
आमच्या सगळ्याच धर्माचार्यांच्या मनामध्ये वेदना आहे. साधूंची हत्या झाली. तर अशा वाईट घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी जास्तीत जास्त शासन स्तरावरती आपण कडक असे कायदे करून कठोर शिक्षा अशा लोकांना द्याव्यात अशी आपल्याला विनंती. शाळा कॉलेजांमधून संस्कार वर्ग घेण्यासाठी कीर्तनकार आणि आध्यात्मिक तत्वचिंतक जे लोक आहे यांचा उपयोग करून आपली धार्मिक विषय तिथपर्यंत कसे जातील यासाठी आपण प्रयत्न करावे. परराज्यामध्ये तीर्थयात्रेला जी आमची मंडळी जातात तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला निवासाची गैरसोय होते, भोजनाची होते. तर महत्वाच्या परराज्यात असलेल्या तीर्थक्षेत्रात आपल्या महाराष्ट्राच्या वतीने काही सदन, काही धर्मशाळा उभ्या करता आल्या आणि त्या ठिकाणी भाविकांची त्यांना काही कीर्तन करायचंय, सप्ताह 3 दिवसाचा करायचा, 5 दिवसाचा असेल, राहायचंय, तर ती सोय व्हावी अशी मागणी आमच्या सर्व धर्माचार्यांकडून पुढे आलेली आहे. अर्थात साहेब या सगळ्या आम्ही लिखित स्वरूपात सर्वांकडून घेतलेल्या आहे आणि आपल्या पुढे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या पुढे हे मांडतोय. जसं आपण पूर्वी माझ्या सहकार्याने सांगितलं की उर्दू शाळेला पूर्वी अनुदान दिलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना मी स्वतः एकदा वर्षावर येऊन आपल्याला ही विनंती केली होती, पण दुर्दैवाने 5-6 महिन्यात त्यावेळी सरकार बदललं. तुम्ही कार्यवाही पण सुरू केली होती. मला मंत्रालयातून फोन आला. उर्दू शाळांना जसं प्राधान्य आहे त्याला अनुदान आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेला सुद्धा मला पाटील महाराज, जगन्नाथ महाराज सांगत होते की 80 लाखांपेक्षा जास्त अनुदान दिलं होतं, शासन देत आहे. तसं वारकरी संस्था ज्या आहेत, शाळा आहेत, यांना अनुदान देणं गरजेचं आहे. साहेब 10 मिनिट घेतो. त्याचं कारण सांगतो. आपल्या मुलांना धार्मिक शिक्षण द्यावं हे श्रीमंत लोकांना सहसा वाटत नाही. ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती मी सांगतो. धार्मिक शिक्षण मुलांना देण्यासाठी कोणीही, ज्याला 1 लाख रुपये पगार आहे, ज्याचं लाखोचं उत्पन्न आहे, असं कोणी माणूस मुलं घालत नाही. गोरगरिबांची मुलं आहेत, कामाला जाणारे, कष्ट करणारे लोक आहेत, शेती करणारे लोक आहेत आणि ते म्हणतात आमच्या मुलाला कीर्तन शिकवायचं, आमच्या मुलाला गीता शिकवायची, आमच्या मुलाला मदंग शिकवायचं. आणि त्यामुळे ते इतकी फी देऊ शकत नाही. आमच्या संस्था चालकांना स्वतः चालवण्या इतपत त्यांच्याजवळ सक्षमता नाही. आणि म्हणून या विषयावर जास्तीत जास्त आपण लक्ष द्यावं, जेणेकरून पुढच्या सुसंस्कृत पिढ्या धर्मकार्य करणाऱ्या आपल्याला उभ्या करता येतील. त्याचबरोबर आपण कमी अपत्य आणि अधिक अपत्य हा जो असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातून म्हणजे इलेक्शनच्या माध्यमातून आता एक समाज सतत पुढे यायला लागला, कारण त्याची संख्या वाढत चालली आणि दुसऱ्या बाजूला आपले लोक मात्र 2 ऐवजी थेट एका अपत्यावर येऊन थांबायला. हा असमतोल शासकीय नियमांच्या माध्यमातूनच दूर व्हावा अशी आपल्याला विनंती सर्वांच्या वतीनं आहे. बाकीचे बरेचसे मुद्दे आमचे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर संत आणि देवतांची नावं ही चुकीच्या दुकानांना किंवा याला देण्यात येऊ नये, त्याचा अवमान होतो, त्यालाही शासन स्तरावर काही बंधन आपण घालावं. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा गैरवापर केला जातो आणि श्रद्धेवरच घाला घातला जातो, त्याचाही विचार आपण आपल्या स्तरावर करावा. समाजामध्ये आनंद आणि सद्भावना विकसित करण्यासाठी आणि आपल्या देशाचा आणि राज्याचा हॅपीनेस क्रमवारीमध्ये वर नंबर आणण्यासाठी संत साहित्य आणि संत विचार समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपण करावे असाही विचार आमच्या लोकांनी आपल्यापुढे ठेवलेला आहे. त्याचबरोबर गोरक्षक असतील, धर्मकार्य करणारी मंडळी असतील, हे ताकदीनं काम करतात, पण अडीअडचण आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. तर अशा वेळेला आपण शासन म्हणून त्यांच्या पाठीशी असावं अशी आपल्याला विनंती करतो. थोडस 2 मिनिट अधिक आपले घेतले. त्याचबरोबर आमचे लवितकरजी महाराज यांनी सुद्धा शासनाकडे संत विद्यापीठ कार्यान्वित करावं, त्याच्या शाखा काढाव्यात. निवृत्तीनाथ महाराज तसेच सर्व पालख्यांचे पालखी तळ हा एक मुद्दा माझा महत्वाचा राहून गेला. मौली, तुकोबाराय, निवृत्तीनाथ महाराज आणि इतर सर्व संतांच्या ज्या पालख्या आहेत त्यांच्या पालखी तळाच्या जागा आरक्षित व्हाव्या, विकसित व्हाव्या ही मागणी आमच्या ज्येष्ठ संत मंडळींनी केलेली आहे. वृद्ध कीर्तनकारांना साहित्यिकांप्रमाणे अ वर्ग उच्च श्रेणीचे निर्वाह मानधन असावे. त्याचबरोबर संत वाङ्मय अल्पदराने छापावे आणि प्रकाशित करून समाजापर्यंत ते पोहोचवावे अशी सुद्धा एक सूचना आहे. नाशिक कुंभमेळ्यामध्ये वारकरी खालसासाठी मोठी जागा, मूलभूत सुविधा जबाबदारीपूर्वक इतर आखाड्यांप्रमाणे उपलब्ध करून द्याव्यात आणि वैदिक पाठशाळेप्रमाणे वारकरी संस्कार शाळेला अनुदान असावे. त्याचबरोबर आमच्या
शैव संप्रदायिक मंडळींच्या वतीनं, वीरशैव संप्रदायिक मंडळींच्या वतीनं आपल्याकडे मागणी आहे, शिवराजजी नावंदे यांनी केलेली आहे. आणि ती अशी आहे की कपिलधारा तीर्थक्षेत्रास लाखो भाविक येतात, त्याला चांगल्या पद्धतीने अनुदान मिळावं, कीर्तनकार प्रवचनकारांनाही पाठबळ मिळावं, शिव संप्रदायाचा प्रतिनिधी वारकरी महामंडळात असावा. मराठवाड्यामध्ये शिव संप्रदायाला खूप जनाधार असल्यामुळे अनेक धार्मिक योजनांचा लाभ मिळवून द्यावा. धन्यवाद.